त्यांनी त्याची ओळख करून दिली आहे. पण आपल्याला ह्या कार्यक्रमाबद्दल नक्की हा कार्यक्रम ठेवण्यामागचा हेतू काय, किंवा या कार्यक्रमाने आपल्याला कुठल्या प्रकारच्या काय काय गोष्टींचा फायदा होणार आहे हे आपण त्यांना नक्कीच विचारणार आहोत. कार्यक्रम ठेवण्यामागचा असा उद्देश की सगळे नोकरदार असतात ते फक्त समाजाच्या नावाखाली शिकून पुढे गेलेले, परंतु त्यांना समाजाची बिलकुलही जाण नाही राहिलेली. तसेच हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश की आपली जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, जे रीतिरिवाज आहे ते विसरत चाललेलं आहे माणूस. आणि जल जंगल जमीन आपल्या क्रांतीवीरांनी सांगून गेलेले, जल जंगल जमिनीची राखणी करणे. परंतु त्याच्यामध्ये काही मनोवादी सरकार हे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करे आणि आदिवासींना त्याच्यामधून हद्दपार करण्याचं काम हे मनोवादी सरकार करत आहे. त्यांना जल जंगल जमिनीपासून मुक्त करण्याचं काम हे मनोवादी सरकार करत आहे. आणि ही संस्कृती आपली जपली पाहिजे, ही पुढच्या पिढीला हे सांगता आलं पाहिजे की अरे हा वाघबारस अशा पद्धतीनं वाघाचं महत्त्व असतं, ती वाघबारस अशी साजरी करतात, हां ती जंगलामध्येच का करायची. कारण जे वाघ असतो तो आपल्या प्राण्यांची, आपल्या शेळीची, गाई वासराच्या प्राणी आहेत, पाळीव प्राणी त्यांची राखवाली करण्यासाठी आणि त्याची पूजा करण्यासाठी म्हणून ही वाघबारस ही साजरी केली जात असते. ठीक आहे, तर त्यांनी आपल्याला वाघबारस कशी साजरी केली जाते किंवा का साजरी केली जाते हे आपल्याला नक्कीच समजलं असेल. धन्यवाद.